हाय गाईज, हे बघा आज मी उत्तप्पा बनवत आहे। याच्यामध्ये कांदा, टमाटा, कांदा लसूण मसाला, तूप हे सगळं टाकलेलं आहे आणि ह्या ठिकाणी असा उत्तप्पा बनवत आहे मी। बघा, तूप टाकायचं, कांदा लसूण मसाला टाकायचा, कांदा टमाटा टाकायचा, कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ टाकायचं। अगदी छान होतो, तुम्ही पण करून बघा। आता बघा कसा मस्तपैकी हा पलटी होतोय। हे बघा, हा असा उत्तप्पा बनतो। चला म्हणलं आज आहे ना उत्तप्पा बनवाव। घरी जरा पाहुणे आले होते, त्यांना नाश्त्याला उत्तप्पा बनवला। तुम्ही म्हणसाल आज नागपंचमी उत्तप्पा कसा काय? आज नागपंचमी आहे, ते बरोबर आहे। मग आता पोळ्या पण बनवायच्यात, म्हणलं पाहुण्यांसाठी हा उत्तप्पा करावा। असं तूप टाकायचं वरनं, अगदी छान होतो तो। तुम्ही पण करून बघा। कांदा टमाटा, कांदा लसूण मसाला हे घालायचं। ह्याला काही चटणी गिटणीची काही गरज नाही, खूप छान लागतो हा। मी नेहमी बनवायची पहिला, आमच्या घरात रोजचा असायचा नाश्त्याला। आज बनवलाय, पाहुण्यांना लई आवडतो माझ्या हातचा ना, त्याच्यामुळं ते बोलले आज उत्तप्पा बनवा। मग म्हणलं ठीक आहे। मी म्हणलं आज तर नागपंचमी आहे, आज तर पोळ्या खातात, मग आता पोळ्या बनवायच्यात संध्याकाळी। मग आता हा उत्तप्पा बनवत आहे आता नाश्त्यासाठी। म्हणजे तसं तर ते आत्ताच आल्यात, त्यांना विचारलं काय घेणार तुम्ही, चहा घेणार, पोहे घेणार का जेवण करणार? ते म्हणे तुमच्या हातचा उत्तप्पा बनवा, उत्तप्पा खूप छान बनवता तुम्ही, आम्हाला उत्तप्पा खायचं आहे। त्याच्यामुळं मग म्हणलं उत्तप्पा बनव। हे बघा असा बनतो ते। अशी मस्त जाळी आलेली आहे। तुम्ही जेवढं त्याला कडक भाजचाल तेवढा तो छान लागेल। असं तूप घालायचं वरनं। मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे, कारण आता माझ्या घरातली संपली कोथिंबीर, त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे, आता जे आहे ते टाका। आपलं जे सामान असतं साहित्य त्याच्यातच मी बनवते, मग तो कोणता पण पदार्थ असू दे। बघा किती छान कलर आलेला आहे, तुम्ही पण करून बघा। खूप छान कलर येतो। चांगलं भाजायचं त्याला कडक, म्हणजे कच्चा राहत नाही कांदा टमाटा। सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।